शतकं तर लिहिली गेली कागदावर, पण सामना निसटला हातातून. खेळ जिंकायला रन्स पुरेसे नसतात. खेळ जिंकायला रन्स पुरेसे नसतात. धडाडीने फेकलेले चेंडू पण लागतात. मित्रांनो, आजचा जो साऊथ आफ्रिकेविरुद्ध झालेला सामना होता, यामध्ये भारताने 358 धावा काढल्या आणि 359 धावाचं लक्ष दिलं. यामध्ये ऋतुराजने जवळपास 105 धावा आणि विराट कोहलीने 102 धावा काढल्या. आणि त्याचबरोबर फिनिशिंग टच देण्यासाठी के एल राहुलने 66 धावा मारल्या आणि आपण 358 धावांचा डोंगर रचू शकलो. मित्रांनो, बडे मैच का मैं बडा खिलाडी, नाम है मेरा विराट कोहली, याच उक्तीप्रमाणे आज विराट कोहलीने लगट दुसरं शतक दुसऱ्या मॅच मध्ये मारलेलं आहे. मित्रांनो, ज्या लोकांनी विराट कोहलीला रिटायरमेंट घेण्याची स्वप्न पाहिली होती, अशा लोकांच्या जबड्यावरती असा जोरदार चपराक विराट कोहलीने मारलेला आहे. जवळजवळ 84 सेंचुरीज विराट कोहलीने मारलेली आहेत इंटरनॅशनल मध्ये आणि आता त्याला 100 शतकांसाठी फक्त 16 शतकांची गरज आहे. आणि येणाऱ्या 2027च्या वर्ल्ड कप पर्यंत विराट कोहली आता 30 ते जवळपास 30 मॅचेस खेळू शकेल. आणि या 30 आताचा जो फॉर्म आहे, या फॉर्मला जर पाहिलं तर येणाऱ्या या वर्ल्ड कप पर्यंत विराट कोहली सेंचुरीची सेंचुरी मारल्याशिवाय राहणार नाही. त्या दोन मॅचचा, या सिरीज मधल्या ज्या 2 मॅचेस झालेल्या आहेत, यामध्ये 111.26 स्ट्राईक रेट आहे मित्रांनो विराट कोहली. तर ऋतुराज दादा ओपनिंगला खेळतो आणि ओपनिंगला खेळणारा खेळाडू आज पहिल्यांदा या स्थानावरती खेळला, मिडल ऑर्डर मध्ये खेळला आणि त्यानं आज त्याचं मेडन सेंचुरी मारलेली आहे. मित्रांनो, त्यानं प्रूव्ह केलंय स्वतःला की मी कुठल्याही स्थानावरती आणि कसल्याही पद्धतीनं आणि कसल्याही परिस्थितीमध्ये खेळू शकतो. हे 77 धावामध्ये 105 धावा काढून त्यानं प्रूव्ह केलेलं आहे. सेंचुरी मारली ती 77 बॉलमध्ये सेंचुरी मारलेली आहे आणि त्याच्यामधली पहिली जी 50 होती त्याची 52 बॉलमध्ये झालेली होती. त्याच्यानंतर जी सेकंड 50 आहे ती फक्त 25 बॉल घेतलेत त्यांनी, ऋतुराजनी 25 बॉलमध्ये ती पुढची 50 मारली. अशी टोटल 77 बॉलमध्ये त्याने सेंचुरी मारलेली. काय ती स्ट्राईक रेट आहे, किती जबरदस्त खेळ आहे हा. आणि अशा खेळाडूला आपण वारंवार बाहेर ठेवतोय. आपला महाराष्ट्राचा ढाण्या वाघ आहे हा. मित्रांनो, यानं सतत प्रूव्ह केलंय स्वतःला. साऊथ आफ्रिकेचं जर सांगायचं झालं, त्यांच्याकडून एडन मार्क्रमनं इतकं जबरदस्त प्रदर्शन केलंय मित्रांनो. सेंचुरी मारली त्यांनी एकतर, आणि त्यावेळेसच आपल्याला असं वाटायला लागलं होतं की पण काय आहे माहितीये का, शेवटचे जे 10 ओव्हर्स होते त्या 10 ओव्हर्स मध्ये आपला सामना जवळपास डेथ ओव्हर मध्ये आपण घातलेला आहे. डेथ ओव्हर मध्ये आपली बॉलिंग चालली नाही आणि त्यामुळं जसं की आता डिवॉल्ड ब्रेव्हिस आला आणि जबरदस्त त्यानं तुफान फटकेबाजी केली. जवळपास 5 छक्के मारले त्यांनी, 5 सिक्सेस मारलेत त्यांनी. त्याच्यामुळे बघा, आणि त्याच्यानंतर जो कार्बन बॉश आहे तो आपल्याला लागलेला कार्बन आहे, जो की निघता निघाना. त्यानं इतकं बेकार आपल्याला, म्हणजे गेल्या सामन्यामध्ये सुद्धा त्यानं सामना आपल्या हातातून घेतला होता आणि ह्या सामन्यामध्ये सुद्धा त्यानं तो तेच केलेला आहे. तर या मॅच मध्ये आपण फिल्डिंग मध्ये थोडंसं कमकुवत वाटत होतो आणि बॉलिंग मध्ये तर गेल्या मॅच मध्ये पण कमकुवत वाटत होतो आणि ह्या मॅच मध्ये पण. जसं की प्रसिद्ध कृष्णानं या मॅच मध्ये खूप सारे रन्स लुटले, म्हणजे आओ मुझे लूट लो म्हणल्यासारखं झालेलं आहे काम. तर असं नाही व्हायला पाहिजे. तिकडचे बॅटर्स जबरदस्त आहेत, कारण टेल एंडर्स पर्यंत सुद्धा ते बॅटिंग करू शकतात. त्याच्यामुळे आपल्याला आपली बॉलिंग लाईनअप सुधारवायला पाहिजे, आपली बॉलिंग लाईनअप चांगली पाहिजे, जेणेकरून आपल्याला मॅचेस जिंकता येतील. इतका मोठा बलाढ्य स्कोर असून सुद्धा आपण जर हारत असू तर आपल्याला थोडंसं आत्मपरीक्षण करण्याची गरज आहे. आणि हा व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिला, थँक्यू.